महाआरती फॉरेस्ट कॉलनीमधील हनुमान मंदिर इथं महाआरती होणार आहे आणि महाआरती संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। तर दिवसभर काही विविध कार्यक्रम आपण घेणार आहोत आणि प्राणप्रतिष्ठा कशी असेल थोडक्यात सांगतो। तर सकाळी 11 वाजता 124 ब्राह्मण वृंद आणि ही प्राणप्रतिष्ठा कोण करणार आहे तर शिवाजी महाराजांचे ज्यांनी अभिषेक केला ते गागाभट्ट त्यांचे पूर्वज हे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत। सकाळी 11 वाजता जे आपल्या रामलल्लाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खालनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नागफणी काढतील आणि मूर्तीला अभिषेक होईल आणि हा अभिषेक झाल्यानंतर आपल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे। हा कार्यक्रम आपल्या भारतामध्ये भव्य दिव्य असा सगळ्यांसाठी आहे। जवळजवळ 16 लाख लोकांना यामुळे या अयोध्येत जो बदल झाला आहे त्या बदलामुळे 16 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे। असा प्रचंड हा कार्यक्रम होणार आहे। आपण सर्वांनी जोरदार या कार्यक्रमासाठी सर्वांनी आपण तयारीला लागायचं आहे आणि फॉरेस्ट कॉलनीमध्ये संध्याकाळी 7 वाजता आपल्यातर्फे सगळ्यांची महाआरती होणार आहे। तर महाआरतीला सगळ्यांनी उपस्थित राहावा। की 22 जानेवारीला श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्येत आहे। आता साहजिकच आहे, अयोध्येत हा उत्सव आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे असा एक प्रामुख्याने सगळ्यांना प्रश्न पडतो। राम हा आपल्या सगळ्यांचा आहे, घरोघरी राम आहे आणि अयोध्येला आपल्याला त्याचा पूर्व इतिहास माहितीच आहे की ती बाबरी मशीद पाडून त्याच्यानंतर मग आपण तिथे मूर्ती स्थापनेसाठी सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन आता आपण आपल्या राष्ट्रदेवताला तिथे अगदी आदर सत्काराने तिथे प्रस्थापित करत आहोत, बरोबर आहे। तर एका अर्थाने हा आपल्यासाठी एक मोठा उत्सवच आहे, कारण आपला रामलल्ला जो इतके दिवस बंदिस्त होता त्याला आता आदराने आपण तिथे प्रस्थापित करत आहोत। मग साहजिकच आहे आपल्यासाठी तो भाग्याचा क्षण आहे, कारण आपल्या पूर्वजांनी ज्यांनी म्हणजे तिथे लढाई देऊन तिथे आहुती दिलेली आहे त्या सर्व कारसेवकांना एक वंदन म्हणून आणि आपल्या देवताला मान सन्मान मिळावा या अधिकाराने तो उत्सव आपण आपला हक्काचा उत्सव म्हणून साजरा करत आहोत। आता तो उत्सव तिथे होत असताना आपल्याला प्रत्येकाला अयोध्येला जायला जमेलच असं नाही। मग त्यासाठी अयोध्या ट्रस्टने काय केलं होतं, ट्रस्टने हे विचार केला होता की मंत्रोजित केलेल्या अक्षता आहेत त्या संपूर्ण राष्ट्रभर घरोघरी अगदी गल्ली बोळ्यातल्या छोट्याशा घरात सुद्धा देवघरात त्या अक्षता पोहोचल्या पाहिजेत। यासाठी म्हणून हा सगळा व्याप सुरू आहे। तो जवळजवळ 10 नोव्हेंबरला आपल्या इथे रथयात्रा काढली होती, त्याच्यापासून तो उत्सव सुरू आहे, ठीक आहे। आपल्या इथल्या मुख्य देवतांमध्ये म्हणजे आता जणाईमाईचं देऊळ आहे त्या ठिकाणी कलश प्रस्थापित केलेला आहे, साईबाबा मंदिर तिथे आहे, हनुमान मंदिर जिथे आता आपण उत्सव करणार आहे त्या ठिकाणी ते मंगल अक्षतांचा कलश ठेवलेला आहे। आता आपल्या सगळ्यांची अर्थात जबाबदारी काय आहे की त्या मंदिरात जाऊन तिथे त्या कलशाचं दर्शन घेणे ही एक जबाबदारी आहे। त्या ठिकाणी राम जय घोष होणे, राम रक्षा असू देत, राम जप असू देत, कीर्तन भजन जे काही आहे ते करणं अपेक्षित आहे। आणि 1 ते 15 तारीख ही जे संपर्क अभियान सुरू आहे सगळ्यांचं म्हणजे विश्व हिंदू परिषद संघ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे। मग आता हा संपर्क अभियानाला आपण काय करणं अपेक्षित आहे तर जे स्वयंसेवक आणि जे राम भक्त आपल्या घरी येतात त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। त्यांनी आपल्याला जी पत्रिका आणि मंगल अक्षता देणार आहेत त्या आपापल्या घरी ठेवायचे, देवघरात ठेवायचे आहे। आणि 22 तारखेला जेव्हा मोठा उत्सव इथे होणार आहे त्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हायचे। मग कशा अर्थाने सहभागी व्हायचे, एक महिला आहात तर तुम्ही रांगोळ्या काढू शकता देवळाच्या बाहेर जिथे महाआरती घडणार आहे, जिथे जे कलश ठेवलेला आहे त्या मंदिराच्या भोवतीने तुम्ही सुशोभीकरण करू शकता, दररोज तिथे रामाचा जप जागर करू शकता, आपापल्या घरी गुढी उभारायची आहे, भगवा ध्वज उभारायचा आहे, दारात दीप प्रज्वलित करायचे आहेत, घरात मिष्टान्न गोड अन्न करायचं आहे। जसं आपल्या घरात आपण एक छान आनंदोत्सव साजरा करतो तशाच अर्थाने माझ्या रामाला आता देवळात स्थान मिळतंय, माझ्या रामलल्लाला आता प्रस्थापित करत आहे त्या अर्थाने माझ्या घरी मी त्याच्या स्वागतासाठी गोडधोड करत आहे आणि जवळच्याच देवळामध्ये जाऊन आम्ही एकत्रितपणे तो उत्सव साजरा करत आहोत। अशा अर्थाची ही आपली आणि मंगलवेश परिधान करायचा आहे आणि आपण तिथे जाऊन उत्सव साजरा करायचा आहे। उत्सवाच्या निमित्त महाआरती आहे, गोड भोजन असेल, महाप्रसाद असेल, त्या सगळ्याचा लाभ घ्यायचा आहे आणि लाभ घेऊन आपण सहभागी सुद्धा व्हायचा आहे। आज इथे दादा आपल्याला त्या दिवशीचं सांगतीलच, महिलांसाठी आता सण सुरू आहे म्हणून
तुमच्यासाठी हळदी कुंकू असेलच, पण ते हळदी कुंकूचा लाभ घेताना आपण त्या उत्सवात सुद्धा सहभागी व्हायचा, हे प्रामुख्याने महत्वाची जबाबदारी आहे. फक्त हळदी कुंकू हा भाग न ठेवता महाआरतीत सुद्धा सहभागी व्हायचं आहे. उत्सवात जे जे आपलं कर्तव्य लागेल, अगदी पताका लावण्यापासून असू देत, फुलांचं सुशोभीकरण असू देत, रांगोळीचा सडा असू देत, काही असू देत, त्या सगळ्यामध्ये सहभागी व्हा. माझा रावण त्याच्यासाठी माझं हे सहकार्य आहे अशा अर्थाने. आणि पत्रिका देतील तर आपल्याला ज्यांना पत्रिका पोहोचल्या नसतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा निरोप पोचवायचा आहे की देवळामध्ये मोठा उत्सव ठेवलेला आहे, महाआरती आहे, महाप्रसाद आहे, तर त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचा आहे, लाभही घ्यायचा आहे. आपला एकच उद्देश आहे, म्हणजे भूतो न भविष्य. इतक्या वर्ष राम मंदिर कुणी केलं नाही, ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या तालुक्याचे आणि आपल्या भाग्यविधाते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या या नेतृत्वात आपण सगळीजण काम करतोय. पण आपण महाआरती का घेतली आणि विलासपूरलाच का घेतली, अजून शहरात कुठं काय झालं तर मला माहीत नाही. पण मला एवढी खात्री आहे माझ्या माता भगिनींच्यावर, त्या दिवशी मकर संक्रांत आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतोय आणि त्याच दिवशी महाआरती का घेतोय. मला माहिती आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सर्व महिला आणि सर्व माझे ज्येष्ठ महाआरतीला येतील, युवक महाआरतीला येतील, सगळे सिनियर महाआरतीला येतील. पण हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला महिला जास्त येतील आणि महाआरती मला विलासपूरची आणि गोळीबारची थोडीशी वेगळी महाआरती करून दाखवायची. मला लोकांच्या पर्यंत महाआरती कशी असती ही तुम्ही सगळ्यांना महिलांना आपल्या विलासपूरला गोळीबार मैदान विलासपूर या वार्ड क्रमांक 17चा मी सगळ्याची जबाबदारी घेत नाही, मी माझ्या जबाबदारी वार्ड प्रमाणे काही करतो. मी एकदा शब्द दिल्यानंतर माझ्या या माता भगिनींना मला खात्री आहे या सगळ्या ज्या बसलेल्या आहेत प्रमुख आहेत यांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर 10 महिला 100% येणार आणि ती संख्या आपली 2-3 हजार महिला यावी अशी माझी अपेक्षा आहे. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जी काय आपण नेहमीप्रमाणे काय भावाचं कर्तव्य म्हणून वाहन वाटायला लागतं ते मी वाटणार आहे. महत्वाचं त्या हळदी कुंकूला कार्यक्रमाला आपण एक छोटीशी कुठल्या सिरियलमध्ये शेतकरी नवऱ्यामधली एक नटी काय नाव सायली शिर्के ताई म्हणून त्या बी येणार आहेत. त्यांना बी खास करून का बोलावलं बाबा महिलांना हळदी कुंकूला त्या बी असाव्या म्हणून. पण माझा उद्देश या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला निमित्त आहे, पण महाआरती मला सगळ्यात मोठी आपल्या विलासपूरची करायची आहे आणि ती तुमच्या माध्यमातून माझ्या एकट्याच्या फिरोज पठाणच्या माध्यमातून नाही, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळी म्हणजे ह्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आणि महाआरतीला प्रमुख या तुम्ही सगळी महिला आहे एवढं टार्गेट बघा. आणि तुम्ही सगळ्यांना आपल्या बरोबरच्या आपल्या घरातल्या सासूबाई असू दे, आपल्या नंदई असू दे, आपले सगळे घरातले सगळ्यांना महाआरतीला घेऊन या. म्हणजे मला काहीतरी वेगळी महाआरती करायची असं माझा उद्देश काय आहे की तुम्ही सगळ्यांना समजून घ्या आपलं टार्गेट काय आणि हा आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे. जास्तीत जास्त 5000च्या वर महिला आपल्या महाआरतीला पाहिजेत आणि ही विलासपूरची महाआरती श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रच्या नेतृत्वात आपण महाआरती करतो. जसं मेघाताईनं सांगितलं आपल्याला रामाच्या मंदिरचं काय पवित्र आहे आणि इतक्या वर्षानं आज आपण मंदिराचं खरं नरेंद्र मोदी साहेबांचं सगळ्यांना मिळून सत्कार करायला पाहिजे, सगळ्यांना मिळून त्यांचे आभार मानायला पाहिजे. आज 400-200 वर्ष झाले असतील, कुणी 500 वर्ष झाले. 500 वर्षात कुणी राम मंदिर कुणी बांधू शकल नाही, फक्त ते नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात. त्या निमित्तानं त्यांनी केलं, त्यांचं खूप खूप मी शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने खरोखर त्या माणसाचा खूप आभार मानायला पाहिजे. पण तुम्ही सगळीजण शिवेंद्र बाबांच्या नेतृत्वात आपल्याला महाआरती करायची आहे. मला सगळ्यांचं मी आता बोललो, मेघाताई बोलले, काका बोलले, आम्ही बोललो म्हणून कार्यक्रम झाला फायनल झाला असं नाही. मला ज्या आपल्या ज्या बसल्यात माझ्या ताई ज्या माझ्या शिवेंद्र बाबांच्यावर प्रेम करतात, माझ्यावर करतात आणि शिवेंद्र बाबांच्या पार्टीवर प्रेम करतात, त्यांना सगळ्यांना तुम्हाला बोलायची संधी आहे. सगळ्यांना 2-2 शब्द बोलावं. आपल्याला कुठल्या पद्धतीनं महिला गोळा करायला पाहिजेत, मग गोळीबारच्या महिला तिकडे कशा येतील, त्यांना कशा गाडीची सोय करायला पाहिजे, त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं कसं हे आपण करायला पाहिजे.
इथं तट पार्टी नेतृत्व असं काय नाही. फक्त आपल्याला महाआरती कुठल्या पद्धतीने करायची आणि चांगली करायची. कुणीतरी म्हणेल हा फिरोज पठाण करतोय म्हणून जायला नको, ज्याला यायचंय त्याने या. पण माझे सगळ्यांना आव्हान आहे, विलासपूरच्या गोळीबारच्या सर्व नागरिकांना, त्यात महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, सगळ्यांना आव्हान आहे. माझ्या एकट्याची महाआरती नाही, आपल्या विलासपूरची आणि आपल्या गावाची महाआरती आहे. आपण सगळीजण उपस्थित राहावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि ज्या माझ्या ताई सूचना देतील त्या सूचनाप्रमाणे आपण काम करू. मेघाताई, तुम्ही जी जबाबदारी आम्हाला देताय पत्रिका वाटायची, मी फिरोज पठाण म्हणून एवढीच ग्वाही देतो, प्रत्येक घरात पत्रिका असेल, तुम्ही कुठल्याही घरात जावा आणि पत्रिका आणि आपलं अक्षता हे मिळालं नाही तर माझं तुम्ही सगळ्यांसमोर कान धरलं तरी चालेल. मी तुम्हाला एवढ्या खात्रीने का सांगतो, मला माहिती आहे माझी बरोबरची टीम आणि माझ्या बरोबरचे माझे सर्व मित्र, माझा कुठलाही कार्यकर्ता नाही आणि माझी कुठलेही कार्यकर्ते नाही, सगळे बरोबरचे माझे बरोबरचे मित्र आहेत आणि माझे सहकारी आहेत आणि माझ्या ताई आहेत. या सगळ्या जण आपापली जबाबदारी समजून, तुमची जबाबदारी आहे पत्रिका आणि अक्षता हे पोचायला पाहिजे किंवा माणसं आपल्या महाआरतीला यायला पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला महाआरती करायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, मला विलासपूरची महाआरती अख्ख्या सातारा शहरात नाही झाली तशी महाआरती आपल्याला करून दाखवायची. करायची का नाही तुम्ही सगळ्यांना हो का नाही, बस एवढंच पाहिजे होतं. इथून पुढं कुठल्या माझ्या ताईला बोलायचं असेल, कुठल्या पद्धतीनं नियोजन करायचं त्या पद्धतीनं आपण नियोजन करू. कुठल्याही राजकारणाचा भाग नाही, कुठलंही राजकारण कुणी डोक्यातनं आणू नका. कुणीतरी राजकारण म्हणते, सगळीकडे राजकारण करतात, कोण राजकारण करतं कोण नाही करत हे सगळं वरचा बघतोय. म्हणजे मला वाटतं वरच्याकडं सगळ्या गोष्टीचा हिशोब असतो, तो हिशोब इथोच करायचा असतो. देवच हिशोब करतो, दुसरं कोण करत नाही. मला राजकारण करायचं नाही. देवाच्या दारी सगळ्यांना माझी विनंती आहे, म्हणजे जो माझा विरोधक असू दे, माझ्या जवळचा असू दे, सगळ्यांना ह्या महाआरतीला यावं अशी माझी नम्र विनंती आहे. बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराची रामलल्लाची स्थापना करण्यात आली. त्या निमित्ताने गोळीबार मैदान विलासपूर येथे महाआरतीचे नियोजन केल्यामुळे संध्याकाळी 6 वाजता सर्व महिलांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे. नमस्कार, मी धनश्री पवार. मी फिरोज पठाण मित्र समूहातर्फे तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहे. आपल्या मित्र समूहातर्फे आपण महाआरतीचं 22 जानेवारीला महाआरतीचं भव्य सोहळा साजरा करणार आहोत. त्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवेंद्र महाराज आपले उपस्थित राहणार आहेत आणि अभिनेत्री सायली शिर्के याही उपस्थित राहणार आहेत. पण आपल्या सगळ्या मैत्रिणींना मी अगत्याचे आमंत्रण देत आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि या महाआरतीचा लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदी कुंकवाचाही कार्यक्रम इथं साजरा करणार आहे. जसं दरवर्षी फिरोजबाई आपल्यासाठी करतात तसे वाणही वाटप होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित राहावं. बरोबर 22 जानेवारीला 5 वाजता. नमस्कार, मी उमा भोसले. फिरोजबाई पठाण यांच्या मित्रसमूहातर्फे 22 तारखेला महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. सर्व महिलांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 5 वाजता यायचं आहे. तसंच त्या दिवशी त्यांनी मोठा हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसंच त्या दिवशी सर्व महिलांनी अगदी घरी मिष्टान्न करायचं आहे गोड. त्याच्यानंतर आपल्या घरी रांगोळी वगैरे काढायची आहे. जसं आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला या सर्व गोष्टी साजऱ्या करायच्या आहेत. तर नक्की भेट द्या आणि महाआरतीच्या आयोजनाला तुमच्याकडून सुद्धा मोठा प्रतिसाद द्या. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार, मी पूनम गणेश निकम.
प्रभाग क्रमांक 17 22 जानेवारीला फिरोजबाई पठाण मित्र समूहातर्फे फॉरेस्ट कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे महाआरतीचं नियोजन केलेलं आहे. तर सर्व महिलांनी नागरिकांनी इथं उपस्थित राहावे आणि सर्व महिलांनी हळदी कुंकू आणि वाण्याचा उपभोग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. जय राम श्रीराम जय जय राम. नमस्कार, मी रुपाली घाडगे, प्रभाग 17. आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजबाई पठाण यांनी सर्वत्र चाललेल्या 22 जानेवारी रोजी अयोध्यातील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठाचा कार्यक्रम आहे. सर्व लोकांना तिथे जाणे शक्य होत नाही, तर आपले जनसेवक समाजसेवक फिरोजबाई पठाण यांनी त्यांच्या विलासपूर या भागामध्ये सर्व नागरिकांसाठी महाआरतीचे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर संध्याकाळी हळदी कुंकवाचा, महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम याचेही नियोजन केलेले आहे. तर सर्वांनी तिथे उपस्थित राहावे. नम्र विनंती.